म्हटल्याप्रमाणे कोरियन या देशातील भंतेजी जे महायानी परंपरा ते आहेत ते आज उपगुप्त भंतेजींना आपले गुरु मानून ते दीक्षा घेण्यापूर्वी खूप ऐतिहासिक दीक्षाने पाहून भंतेजी खूप भावनिक झाले, भावुक झाले आणि त्यांच्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रू आले। उपगुप्त भंतेजींना प्रश्न विचारला रूममध्ये दीक्षा घेण्यापूर्वी की तुम्हाला श्रामणेर बनायचे का उपासंबंधित भिक्षू बनायचे। ते श्रामणेर बनायचे असा प्रश्न विचारल्यानंतर तेवढा भावुक होऊन गेले की तुमच्या माझ्याबद्दल काय प्रश्न आहे का, मी कायमस्वरूपी मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मला भिक्खू बनायचं आहे असा त्या भंतेजीने स्वीकार करून उपसंपदा आज भंतेजीकडून ग्रहण करून घेतला। जवळपास 1 तास त्या भंतेजीच्या डोळ्यातून ते अश्रू आलं। माझ्याकडून काय काय करता येतील या धम्माच्या थेरवादा या परंपरेच्या माझ्या देशामध्ये कोरिया देशामध्ये जाऊन मला काय काय काम करता येतील किंवा मी कशा प्रकारे मी पुन्हा यानंतर मी जगेन अशा प्रकारे खूप भावुक होऊन ते भंतेजींनी आम्हाला त्याचे उदाहरण दिले, त्याचे आम्हाला संकल्प दिल्या। बघा आपण सर्वजण खूप अशा अवस्थेमध्ये आहोत की धम्म ऐकण्यासाठी खरंच भंतेजींनी म्हटल्याप्रमाणे मानसिकता पाहिजे, तशी व्यवस्था पाहिजे, ती आपल्याला परिस्थिती पाहिजे। अनेक तासापासून आपण ऐकत असताना काही थकलेले आहेत, काही झोपीमध्ये आहेत, कुणाची पाय इकडे आहेत। छोटे भंतेजी आपले पट्यावंश भंतेजी असतील, त्यांच्यासोबत अनेक मंडळी असतील, गुरुवर्य उपगुप्तजी भंतेजी असतील। गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून पूर्ण शहरामध्ये ही ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वी व्हावे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही कार्यक्रमाचा पूर्णपणे लाभ व्हावे, या कार्यक्रमात आलेल्या सर्व उपासक उपासिकांना मोठ्या प्रमाणात भिक्खू संघाच्या धम्मोपदेशनाचा लाभ व्हावा अशा या कार्यक्रमाचे आयोजन करत असताना ह्या कार्यक्रमाचे नियोजन करत असताना भंतेजींचा अनुभव तर खूप मोठा आहे, परंतु ही सर्व जबाबदारी भंतेजी आज 68 वर्षाचे आहेत आणि ही सर्व जबाबदारी आपले छोटे भंते पन्यावंश असतील त्यांच्या सोबत अनेक शिस्त मंडळ त्याला देऊन ही कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा पूर्ण त्यांनी प्रयत्न केला आहे। खूप सुंदर पद्धतीने गेल्या 2 महिन्यापासून तर ह्या जे कार्यक्रम करायचे असतात, ह्या ज्या धम्मपरिषद घडवण्याच्या पाठीमागे ही उगाच होत नसतात। कोणीतरी येते 5 लाख रुपये घ्या आमच्याकडून 10 लाख रुपये द्या म्हणून हे कार्यक्रम होत नाही, ठीक आहे ना। ह्या कार्यक्रमासाठी अनेक दिवस मेहनत कष्ट श्रम उन्हातानामध्ये माणसं भिक्खू संघ दारादारात जाऊन 2-2 रुपयाच्या दान देणगी गोळा करत त्यांना निरोप देत त्यांना सर्वांना प्रत्येक सूचना देत 1.5 ते 2 महिन्यापर्यंत अनेक उपासकांच्या छोट्या 2-2 रुपयाचं दान देणगी जमा करत हे खूप सुंदर जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। 24 तास 2 दिवस कुठल्याही प्रकारचा लाईट जरी गेला तरीही जनरेटरच्या माध्यमातून आपल्याला कार्यक्रम लाईव्ह चालू ठेवता येते। सर्व सुविधा देऊन आपल्या ठिकाणी ही कार्यक्रम आपणा सर्वांचा लाभ करण्यासाठी तुम्ही उपासकांचा लाभ करण्यासाठी ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपल्या समोर तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहे, पूजनीय भिक्खू संघाचा त्यागी असे भिक्खू संघ आपल्या समोर बसलेला असताना तुम्ही थकला असाल तर काय हरकत नाही, परंतु समोर केलेले जे पाय आहे ते थोडासा डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ठेवावं। तुमच्या हाताने धम्मपरिषदेत असा छोटासा एक अकुशल घडू नये म्हणून तुम्हाला सर्वांना सूचना आहे। बघा कोणत्याही गोष्टी प्राप्त करण्यासाठी काही ना काही त्याग करावाच लागतो, तुम्ही त्यागाची अवस्था समजला पाहिजे। भिक्खू संघ हे खूप पवित्र एक संघ आहे, त्यागी संघ आहे आणि आपण काय आहोत उपासक जीवन जगत असताना आपण भोगीमध्ये आलेला असतो। काय मध्ये आलेला असतो आपण भोगी आहोत। का भोगी आहोत? कारण आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला दिवस आणि आपला काम एकाच मध्ये अडकलेला असतं। बायको लेकरं काम काज जबाबदारी आणि संसारिकमध्ये तुम्ही अडकलेला असतात आणि अशा अवस्थेमध्ये आपण असताना जर आपल्यासोबत एखादा त्यागी भिक्षू जर आपल्याला येऊन काही शिकवत असेल तर नक्की आपण त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आपण या ठिकाणी लक्ष करून त्यांचा सर्व धम्माचा आपण लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या आजच्या या दिवशी सर्व भिक्खू संघाने खूप सुंदर असा उपदेश केला। तुम्हाला सर्वांना मी मोठ्या प्रमाणात उपदेश करणार नाही, परंतु एक छोटंसं आवाहन करणार आहे। हा जे काल आहे याला हिंदू धर्मामध्ये याला कलियुग असं म्हटलं जातात, तसं आपला हा बौद्ध धर्मामध्ये याला ही कल्पमध्ये आपल्याला मोडलं जातात। भंतेजींनी महावीर भंतेजींनी खूप सुंदर तुम्हाला कल्प काय असं तुम्हाला उदाहरण दिलं असतात। ह्या कल्पाला म्हणतात भद्रकल्प। हे कोणतं कल्प आहे? ही भद्रकल्प आहे। या भद्रकल्पामध्ये 5 सम्यक संबुद्ध येऊन जात असतात, त्यामध्ये 4 सम्यक संबुद्ध येऊन गेलेले आहेत। त्यातला पहिला बुद्ध कोणते होते या भद्रकल्पामध्ये?
कपू संतन बुद्ध, कोण गमना बुद्ध, कश्यप बुद्ध, गौतम बुद्ध आणि येणारा जे कोणता आहे ते मैत्रेय बुद्ध आहे. तर प्रत्येक बुद्धांचं एक शासन काळ असतं. बुद्ध परिनिर्वाण झाल्यानंतर एक स्वातंत्र्य शासन काळ असतं. तसा तथागत भगवान बुद्ध म्हणजे गौतम बुद्धांचं शासन काळ जे किती आहे, ही 5000 वर्षाची काळ आहे. ते 5000 वर्षाचे काळ म्हणजे 2500 वर्ष आपला हा निघून गेलेला आहे आणि 2500 वर्ष आपल्याला हा धर्म टिकवायचा आहे. तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला आवाहन केल्याप्रमाणे या धर्माची प्रचार प्रसार खूप मोठ्याने खूप वेगाने संपूर्ण जम्बूद्वीपातील कानाकोपऱ्यापर्यंत हा धर्म जाईल. पण पुन्हा एकदा या धर्माचे ऱ्हास होतील आणि धर्माचे ऱ्हास झाला असताना या संपूर्ण भारत देशामध्ये कुठेही धर्म जेव्हा शून्य राहील, जो व्यक्ती या देशामध्ये पुन्हा धर्म आणला जाईल त्याला बोधिसत्व असं म्हटलं जातील, असं बुद्धांनीही स्वतः त्यांच्या उपदेशातून सांगितलं आहे. तर या भारत देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप मोठा परिवर्तनातून या देशामध्ये पुन्हा धर्म हा रुजलेला आहे. पुन्हा धर्माला एक नवीन जन्म मिळालेला आहे. म्हणजे इथून 2500 वर्ष आपल्याला धर्म टिकवायचा आहे. तर हे धर्म टिकवण्यासाठी या धर्माची धर्म गतिमान करण्यासाठी आपल्या सर्वांना अशाच वेळोवेळी आपल्याला सहकार्य करायचं आहे. वेळोवेळी आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे. वेळोवेळी आपल्याला सहभागी होऊन सर्व धर्माच्या कार्यक्रमाला यशस्वी करायचा आहे. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी आपली सहयोग दिले, योगदान दिले, आपले वेळ समर्पण दिल्या, आपल्या श्रमदान दिलं, आर्थिक माध्यमातून सहकार्य केलं, उपासक उपासिका वर्गाने भोजनदान केलं. सामूहिक शिबिर 10 दिवसापासून चालू आहे. या 10 दिवसामध्ये उपासक उपासिकांनी सकाळी, दुपारी, संध्याकाळी असं 3 वेळेचा अल्पाहार भोजनदान दान केलं. अशा सर्व उपासकांच्या प्रती आमचा मंगल कामना राहील. या धर्म परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी सामूहिक शिबिर होत असतात. पुढच्याही वर्षी जेव्हा कधी आयोजन होतील आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि दान देण्याच्या संधी सुद्धा आपण सर्वांनी त्याची आपण लाभ करून घ्यावे. त्यानंतर याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाच्या आणि अनेक जे काही 1 महिन्यापासून या बुद्धविहार पूर्णामध्ये ज्या ज्या कार्यक्रमाचे नियोजन लागले, धर्म परिषद सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बातमीच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता केली. असं सर्व पूर्ण शहरातील अन्यही जिल्ह्यातील सर्व मंडळीला सुद्धा या धर्म परिषदेच्या माध्यमातून सर्वांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच सर्व कार्यकर्तेगण, सर्व उपासक उपासिका, सर्व महिला मंडळ, खास करून महिला मंडळाने खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा या ठिकाणी सहकार्य दिलेलं आहे. अनेक उपासिकांच्या माध्यमातून चिवडदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आर्थिक सहकार्य, ज्या ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात दान दिलं असं सर्व उपासक उपासिकांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पोलीस प्रशासन जे गेल्या 2 दिवसापासून पूर्ण शहरामध्ये सुरक्षा देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. तसे PI साहेब असतील, DYSP साहेब असतील, सर्व पोलीस निरीक्षक असतील, उपनिरीक्षक असतील, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पूर्ण शहरातील सर्व तरुण मंडळ, सर्व उपासिका, सर्व उपासकांना, तसेच या धर्म परिषदेच्या यशस्वी व्हावे म्हणून सर्व रिटायर मंडळ ज्या उपासकांनी त्यांच्या तब्येत बरं नसताना, तसेच वयसुद्धा असं नाही की गावागावामध्ये फिरावे, उन्हातानामध्ये फिरावे, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या तब्येतीचा काळजी न करता, चिंता न करता बंदिनींचा आदेश आहे आणि ही ऐतिहासिक कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. कोणीही काही म्हणो, कोणीही कितीही बोलो, परंतु आपल्याला हे काम करायचं आहे. अशा प्रकारचं हे काम करण्याची एक आपल्या मनामध्ये ही ऊर्जा ठेवून सहकार्य केलेल्या सर्व उपासकांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे. आणि भिक्खू संघ काल सकाळीपासून म्हणजे परवा 31 पासून तर भिक्खू संघ खूप लांबून आले होते. काही भिक्खूगण या ठिकाणी मुक्कामे केले. आधी सुद्धा अनेक भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळाचा वेळ करून स्वतः पहिल्यासारखा हा काल राहिला नाही. आजचा हा भिक्खू संघ खूप मोठा संघर्षवादी भिक्खू संघ आहे. स्वतः ड्रायव्हिंग करतात, स्वतः आताही सुद्धा अनेक भिक्खू जण या वेळेला जाणार आहे. स्वतः ड्रायव्हिंग करतात, रात्र दिवस गरज असतात, रात्र दिवस आमच्यासोबत संघर्षवादी असे भिक्खू संघ आहेत. त्यागी सुद्धा भिक्खू संघ आहेत. हे सर्व भिक्खू संघांनी या कार्यक्रमाला येऊन आजच्या या सकाळ सत्रामध्ये शांतीनगर येथे ध्वजारोहण झालं असताना आपण पाहायला मिळालं असेल की सर्व बंदीची धनगर टाकली येथे गेले आणि 10 भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये जर कोणाला उपसंपदा दिशा देत असेल तर कमीत कमी 10 उपसंपदित भिक्षू किंवा ठेव भिक्षू हे असणं आवश्यक असतात. तर औरंगाबाद येथून भंतेजी अनेक भिक्खू संघ पैरांमध्ये सुद्धा या ऐतिहासिक कार्यक्रमाला साक्षीदार बनाले.
पूर्णा शहराला खूप मोठा एक श्रेय आहे. पूर्णा शहराला एवढा मोठा एक संधी आपल्याला उपलब्ध झाले आणि हे सर्व जे काम आहे परत डॉक्टर गुप्तजी महाथेरो ज्यांनी या पूर्णा शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरती या पूर्णा शहरा जगामध्ये खूप मोठा एक ओळख करून दिले. आता ही कोरिया बनतेजी आज जे काही बातमी आहे हे कोरिया देशामध्ये गेल्यानंतर तिथल्या पेपरमध्ये ते दिल्या जातात. कोरिया एक अशी भाषा आहे की जी भाषा इतरांना शिका असं म्हणत नाही. खूप मोठ्या प्रमाणात त्या भाषांना खूप लिमिटेड ती भाषा आहे. त्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचे अंक काही दिवसामध्ये छापले जातील तर नक्कीच तुम्हाला सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवले जातील. तर सर्व सहकार्य दिलेल्या सर्व लोकांना आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. यानंतर पुढील सूचना असतील तर तुम्हाला कार्यकर्ते देतील. सर्वांनी साधुकार देऊन या कार्यक्रमाला या ठिकाणी समापन करायचं आहे. तर सर्वांनी साधुकार द्या म्हणा. साधू साधू साधू. त्यानंतर धर्मपालन गाथा या ठिकाणी देण्यात येते. सर्व उपासक सूचना आहे. सर्वांनी या ठिकाणी हात जोडा. सब पाप सकरण कुशल सौपसंपदा सचेत पर्योदपनं एतं बुधानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचरी अस्मिन् लोके परं विच न तावता धर्मधरो यावता बहुभासति यो च पङ्क्ति समवानं धम्मं कायेन पश्यति सवे धर्मधरो होति यो धम्मं नाथी में शरणं मह्यं बुद्धो में शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं. नाथी में शरणं मह्यं धम्मो में शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं. नाथी में शरणं मह्यं संघो में शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं. सपीतियो विवदन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखिदिग्गायिको भवायिचितं पतितं तुयं किप्पमेव समिञ्जतो सर्वे कुर्वन्तो चित्तसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बानसम्पत्ति इमे नाते समिज्झतु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सर्व उपासक वर्ग सूचना आहे. जागेवरती उभे राहायचं आहे. त्या ठिकाणी राष्ट्रगीत होतील. क्या